आज आपण चिकन ग्रेव्ही बनवूया। त्याच्यासाठी लागणारे मसाले सांगते। हे कांद्या खोबऱ्याचं वाटण, आलं मिरची लसूण कोथिंबीर याचं वाटण त्याला लावून ठेवलेलं आहे 10-15 मिनिटं। आता फोडणी करूया। आता आपण कांदा फोडणीला घालूया। बाकी सगळे मसाले लावून ठेवलेत। कांदा आणि टोमॅटो एक मोठा कांदा घेतलाय फोडणीला, एक टोमॅटो। आता कढीपत्ता टाकलाय त्याच्यामध्ये, तो भाजू दे चांगलं, तेलात परतून घेऊया। हे 1 किलो चिकन आहे, ते आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालूया थोडे थोडे आणखी आणि परतून घेऊया तेलावर। कांदा जरा भाजू दे, गुलाबी झाला की मग चिकन घालू। आता त्याच्या फोडणीमध्ये 1 चमचा लाल तिखट घालते, म्हणजे जरा चांगलं लाल वाटेल, आणि थोडीशी हळद। हे कांद्यामध्ये परतून घेऊया। आता चांगले परतले। आता आपण चिकन घालूया। आता आपण थोडं पाणी घालूया। आपला लाल मसाला घरगुती घातलाय ना याच्यामध्ये, आपल्याला चिकनला पण पाणी सुटेल, पण थोडं घालायचं आता, म्हणजे ग्रेव्ही होईल। आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया, म्हणजे आपल्याला चांगली ग्रेव्ही होईल। बाकी सगळे मसाले घातलेत मी, गरम मसाला वगैरे, मालवणी मसाला आपला घरचा लाल घरगुती मसाला, गरम मसाला सगळं घातलेलं आहे। फक्त आता मीठ घालायचं आणि चांगले शिजवून घ्यायचं। आता मी कांद्या खोबऱ्याचं वाटण लावलं आहे त्याला। आता मीठ घालूया आणि चांगलं शिजू दे, मग तुम्हाला मी नंतर काढून दाखवते। आता आपलं चिकन ग्रेव्ही तयार झाली आहे। आता काढून घेऊया। आता आपली चिकन ग्रेव्ही तयार झाली आहे। त्याच्यासाठी मी सगळं कांदा खोबरं वाटण घातलेलं आहे, गरम मसाला, तिखट मसाला आपला मालवणी, आणि आलं लसूण मिरची याची पेस्ट पण लावलेली आहे। असे सगळे मसाले वापरायचे आणि बनवायचं। तुम्ही बनवा। धन्यवाद।